पुढची बातमी नागपूरमधून आहे। नागपूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर लढणार आहे। महायुतीच्या नागपुरामध्ये 2 बैठका झाल्या, पण भाजप आणि शिवसेनेनं राष्ट्रवादीला बोलावलं नाहीये। काल रात्री भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीची बैठक नियोजित होती, पण राष्ट्रवादीला बोलावण्यात आलेलं नाही। संपूर्ण जागांवर आता स्वबळावर लढणार, आमचा पक्ष आम्हाला वाढवायचा आहे, अजून भाजपकडून प्रस्ताव आलेला नाही आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रशांत पवार यांनी दिली आहे। नागपूरमध्ये 50हून अधिक जागांवर राष्ट्रवादी आपले उमेदवार ताकदीने उभे करणार असं देखील त्यांनी म्हटलंय। आणि आता 2 दिवस राहिले, चंद्रपूरमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार आहे, अमरावतीमध्ये पण स्वबळावर लढणार आहे। आणि पहिलेपासून आम्ही तयारी जी नागपूर शहरात आहे ती स्वबळाचीच केलेली आहे आणि आमची तयारी सुद्धा झाली। आमच्याजवळ उमेदवार सुद्धा चांगले उमेदवार आहेत, म्हणजे असं नाही की काही नाही म्हणून। जर आम्हाला सन्मानपूर्वक जागा दिल्या तर आम्ही महायुतीमध्ये लढू, कारण की ऑलरेडी आम्ही महायुतीमध्ये आपली सरकार आहे आणि आमची सगळ्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या मोठ्या नेत्यांची इच्छा आहे की महायुतीमध्ये लढायला पाहिजे। जर नाहीच लढले तर आमचा पक्ष म्हणून आम्हाला तर निवडणूक लढावंच लागेल। नाशिकमध्ये मागील 3 दिवसांपासून भाजपकडून युतीची चर्चा होत नसल्याचं समोर आलंय। शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते यांनी ही माहिती दिली आहे। शिवसेनेकडून प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे। भाजपकडून फक्त चर्चेचं गुऱ्हाळ सुरू असून आम्हाला सन्मानपूर्वक 45 जागा हव्या आहेत, असा इशारा अजय बोरस्ते यांनी भाजपला दिलाय। युती व्हावी अशी मनापासून इच्छा आहे, परंतु गेली अनेक दिवस आपण बघतो आहोत की फक्त चर्चेचं गुऱ्हाळ चालू आहे आणि कुठेतरी हे गुऱ्हाळ संपलं पाहिजे अशी आमची मनस्वी इच्छा आहे। मी देवयानी ताईंशी सुद्धा काल बोललो, ताईंना मी सांगितलं की शिवसेना 45 जागा मागते, याचा अर्थ असा नाही आहे की आम्ही काहीतरी नुसतं आकड्यात बोलतो आहे। 45 जागांवर शिवसेनेचे सक्षम उमेदवार आहे जे निवडून येऊ शकतात, तुम्ही त्याच्यावर बसा। परंतु मला असं वाटतं की कुठेतरी चर्चेचा फक्त घोळ घातला जातो आहे, प्रत्यक्ष चर्चा होत नाही आहे, की कुठली चर्चेचा ठाम असा ठोस असा कुठलाही प्रस्ताव भारतीय जनता पार्टीकडून आलेला नाही। कुठंतरी मीडियामध्येच आम्हाला ऐकायला मिळतं 22 जागा देणार, 23 जागा देणार। मला पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टींना आपल्या माध्यमातून सांगायचं आहे, जो काही निर्णय असेल, आपल्याला युती करायची असेल तर मोठ्या मनानं करा, मोठा भाऊ म्हणून करा, मोठापणाचा काहीतरी तुम्ही प्रस्ताव आम्हाला द्या, परंतु लहान भावाचं हिसकावून घेऊ नका, एवढीच विनंती। दरम्यान पुण्यामध्ये मनसे आणि शिवसेना उभाठा हे एकत्र निवडणूक लढणार आहे। पुण्यामध्ये दोन्ही पक्षांच्या जागा वाटपाचा तिढा सुटलेला आहे। पुण्यामध्ये शिवसेना उभाठा 91 जागांवर तर मनसे 74 जागांवर उमेदवार उभे करणार आहे। दोन्ही पक्षाचा जागा वाटपाचा फॉर्म्युला हा ठरलेला आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेणार आहेत। 2 दिवसांमध्ये या संदर्भातली अधिकृत घोषणा देखील करण्यात येणार आहे। त्यामुळे आता पुण्यामध्ये दोन्ही बंधू ठाकरे बंधू यांची युती झालेली आहे आणि पुण्यामध्ये शिवसेना उभाठा आणि मनसे हे एकत्र निवडणुकीला सामोरे जाणार आहे। जागा वाटपांचा फॉर्म्युला देखील निश्चित झालेला आहे। अधिकृत घोषणा आता येत्या 2 दिवसात होईल। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महायुतीमध्ये मुंबईत घेतलं जात नाहीये। जर अजित पवारांचा पक्ष जर तुमच्यासोबत युतीकडे मुंबईत नाही शक्य आहे का? नाही तुम्ही स्वागत करू असं म्हणतात। नाही आम्ही त्यांनी 2 पवार एकत्र येऊन जर भाजपचा पराभव करणार असतील तर म्हणतोय मी। पण ते असंही म्हणतात जर पुण्यामध्ये तुम्ही जर त्यांच्या सोबत गेलात, म्हणजे ठाकरे बंधू जर सोबत आले, ती ताकद अजून वाढेल। असं कोण म्हणतंय? राष्ट्रवादीचे कोणती राष्ट्रवादी? नाही, आमची आता पुण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना या दोघांमधलं जागा वाटपाची चर्चा संपलेली आहे आणि आम्ही दोघेही कामाला लागलेलो आहोत। जे आमच्या बरोबर येतील त्यांना सोबत घेऊ, नाही तर आम्ही त्यांच्याशिवाय नाही। अजित पवार त्यात नाही। आमच्या बैठका झाल्या, बैठकांमध्ये आम्ही एक फॉर्म्युला ठरवला। आमच्या ज्या मुलाखती झाल्या होत्या त्या मुलाखतींमधून जे आमचे उमेदवार इच्छुक होते आम्ही त्यांची शॉर्टलिस्ट केली। त्या शॉर्टलिस्टनुसार आणि शिवसेना त्यांनी ज्या मुलाखती घेतल्या त्यानुसार आम्ही एक फॉर्म्युला आत्ता ठरवला। त्याच्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना 74 जागांवर लढवेल, तर शिवसेना 91 जागांवरती निवडणूक लढवेल, असा आमचा प्राथमिक हा फॉर्म्युला ठरलेला आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितपणे निवडणूक लढणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे। आता ठाण्यातही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। ठाण्यामध्ये प्रस्ताव आला तर नक्कीच विचार करू, असं राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांनी सांगितलंय। जितेंद्र आव्हाड आमचे काही शत्रू नाही,
त्यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप होता असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. त्यामुळे आता ठाण्यामध्ये देखील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र दिसते का हे पाहावं लागेल. अजितदादांचा निर्णय सर्वसर आहेत. आमचे ते राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा, आदरणीय दादांनी जे निर्णय घेतला त्याला आम्ही बांधील आहेत आणि आम्ही आनंदाने स्वीकारू. आणि इथे आमचा काय जितेंद्र आव्हाड आमचे शत्रू नव्हे. आम्ही सर्व जे वेगळे झालो आणि दादांचं आकर्षण होता, दादांचं नेतृत्व होतं, दादांचा आमच्यावर विश्वास आणि प्रेम होता आणि मी कधी पण आक्षेप नोंदवलाय तर त्या नेतृत्वामध्येच आम्ही सर्व एकत्र काम केलेलं आहे. जितेंद्र आव्हाडच्या नेतृत्वात त्यांच्या कार्यप्रणाली पद्धतीवर आक्षेप नोंदवलाय की ते कार्यप्रणाली आणि कार्यपद्धती सुधारून आमच्या सोबत येत असतील तर आमचं स्वागत आहे त्यांना. तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेसाठी भाजप शिवसेनेची चर्चा सुरू आहे. सलग 7वी बैठक या दोन्ही नेत्यांमध्ये झाली आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला कुठल्याही प्रकारचं बैठकीसाठी आमंत्रण मिळालेलं नाही आहे. त्यामुळे राष्ट्रवादी संभाजीनगर महापालिका स्वबळावर लढणार का हे आता येत्या काळ स्पष्ट होईल. आम्ही आता जास्त काळ वाट पाहणार नसून स्वबळावर पूर्ण ताकदीनं 100 जागा लढवू. भाजप आणि शिवसेनेला संभाजीनगरमध्ये घराणेशाही रुजवायची आहे असं समोर आलेलं आहे. मुलांना आणि नातेवाईकांनाच तिकीट द्यायचे आहे, त्यामुळं आम्हाला आता सोबत घेणं टाळलं असावं असा आरोप राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अभिजित देशमुख यांनी केला आहे. आमची शेवटची चर्चा ही मागील 8 दिवसापूर्वी ज्या ठिकाणी त्यांच्या जिल्हाध्यक्षांसोबत आमची बैठक झाली होती, बैठकही चांगल्या पद्धतीने झालेली होती. पण त्यानंतर आजपर्यंत त्यांनी कुठलाही संभाषण आमच्यासोबत केलेलं नाही किंवा कोणतेही बोलणी आमची त्या ठिकाणी झालेली नाही आहे आणि बैठकीमध्ये त्यांनी आम्हाला सहभागी करून घेतलेलं नाही आहे. शहर अध्यक्ष म्हणून आपली पुढची भूमिका काय आहे, कशा पद्धतीची आपण सगळी तयारी करतात? आम्ही आता जवळपास 100 ठिकाणी त्या ठिकाणी उमेदवार, आमचे सक्षम उमेदवार त्या ठिकाणी आम्ही उभे करणार आहोत आणि पूर्ण ताकदीने आम्ही त्या ठिकाणी यावेळेस इलेक्शन लढणार आहोत आणि नक्कीच चांगले यश आमच्या पक्षाला त्या ठिकाणी मिळणार आहे. मला काय वाटतं की त्यांना घराण्याशाही या ठिकाणी रुजवायची आहे. दोन्ही पक्षाच्या नात्या गोत्यांना त्या ठिकाणी त्यांना उमेदवारी द्यायची आहे. कोणाला आपल्या भावाला उमेदवारी द्यायची आहे, कोणाला बहिणीला, मुलाला, कोणाला भाच्याला असे उमेदवारी द्यायची असल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी आजपर्यंत बोलणी केली नाही असा आम्हाला समज झालेला आहे आणि त्या ठिकाणी त्यामुळेच आम्ही ह्या निर्णयावर आलो आहे की जवळपास 100 ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी ताकदीने उतरणार आहोत. निश्चितपणे जिल्हाध्यक्ष आणि कोर टीमने राष्ट्रवादीशी संपर्क साधला होता आणि युतीच्या पहिल्या बैठकीमध्ये, शिवसेना भाजपच्या पहिल्या बैठकीमध्ये जी चर्चा झाली होती की राष्ट्रवादीला काही तिकीट पाहिजे, त्या बाबतीतही सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली. आता यांना युतीत यायचं नसेल तर त्यांनी ते वक्तव्य केलं असेल, परंतु भारतीय जनता पार्टीला महायुतीतल्या सर्व घटक पक्षांबरोबर युती करायचं निर्धार भारतीय जनता पार्टीने केलेला आहे.